नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमएच एक्झाम या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती, तलाठी भरती तसेच जिल्हा परिषद आणि जेवढ्या काही आपल्या सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षा होणार आहेत त्यासाठी महत्त्वाचे असणारे 26 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। मित्रांनो, हे जे 26 प्रश्न आहेत फक्त आणि फक्त आपण रिव्हिजन म्हणून घेतलेले आहेत। लक्षात ठेवायचे, हे जे प्रश्न आहेत आपल्याला दरवर्षी विचारण्यात आलेले आहेत। या प्रश्नसंचामधील जास्त प्रश्न जे आहेत हे आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे घेतलेले आहेत। मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पहा, मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन जॉइन करायचं आहे। म्हणजे त्या चॅनलवर आपल्याला डेली करंट अफेअर्स आणि प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ नोट फ्री मध्ये मिळून जाईल। तसेच मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या एमएच एक्झाम या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला याच पद्धतीचे व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, खालील शास्त्रज्ञांपैकी कोणाला बर्डमॅन ऑफ इंडिया या नावाने ओळखले जाते। पहा, प्रश्न इम्पॉर्टंट आहे। बर्डमॅन ऑफ इंडिया या नावाने ओळखले जाणारे शास्त्रज्ञ खालीलपैकी कोण आहेत? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर जर आलं तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा, पर्याय क्रमांक 4 डॉक्टर सलीम अली हे जे आहेत किंवा यांना बर्डमॅन ऑफ इंडिया या नावाने ओळखलं जातं। पर्याय 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट होय? पहा, 1 HP म्हणजे 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट होईल? मित्रांनो, कमेंट करून उत्तर द्यायचं आहे, कारण हा जो प्रश्न आहे हा आपल्याला विज्ञानामध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे। आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर 746 वॅट। पहा, 746 वॅट म्हणजे असतो 1 हॉर्स पॉवर। पर्याय 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 3 आहे, हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडामध्ये जास्त प्रमाणात आहेत? पहा, या ठिकाणी विपुल हा शब्द वापरलाय, तर विपुलचा अर्थ होतो पहा जास्त। तर खालीलपैकी असा कोणता खंड आहे की त्या खंडामध्ये सर्वात जास्त हिऱ्याच्या खाणी आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर आफ्रिका हा जो खंड आहे या खंडामध्ये सर्वात जास्त हिरा जो आहे म्हणजे डायमंड जे आहे, लक्षात ठेवा डायमंड माइन्स हिऱ्याच्या खाणी आहेत। पर्याय 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न 4 आहे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला एक संस्था दिली आहे किंवा एक विद्यापीठ दिलेलं आहे। कोणतं? महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान। तर हे जे विद्यापीठ आहे याचं मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर नागपूर या ठिकाणी आहे। पहा, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ याचं हेडक्वार्टर किंवा मुख्यालय। ऑप्शन 4 आपलं उत्तर होईल नागपूर। प्रश्न 5 आहे, गुगामल हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पहा, गुगामल नावाचं एक राष्ट्रीय उद्यान आहे, तर त्याचा जिल्हा कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा, पर्याय क्रमांक 1 तर अमरावती हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये येतं गुगामल राष्ट्रीय उद्यान। ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल। मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला 2016, 2018 आणि 2019 अशा तीनही पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला हा महत्त्वाचा प्रश्न होता, त्यामुळे हा प्रश्न आपल्याला तोंडपाठ असणं गरजेचं आहे। प्रश्न क्रमांक 6 आहे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आतापर्यंत हा प्रश्न पहा आपल्याला 2018 आणि 2021 ला विचारण्यात आलेला आहे। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर चंद्रपूर। लक्षात ठेवा मित्रांनो, चंद्रपूर हा जो जिल्हा आहे किंवा हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे। पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न 7 आहे, आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो? पहा, आशिया खंडामधील प्रति नोबेल पुरस्कार म्हणून कोणता पुरस्कार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 रॅमन मॅग्सेसे हा जो पुरस्कार आहे याच पुरस्काराला पहा प्रति नोबेल देखील म्हटलं जातं। पण कोणत्या ठिकाणचं आशिया खंडातील प्रति नोबेल किंवा आशिया खंडातील नोबेल हा जो पारितोषिक आहे किंवा पुरस्कार आहे तो आहे रॅमन मॅग्सेसे। ऑप्शन 4 आपलं उत्तर होईल। प्रश्न 8 आहे, ज्ञानपीठ पुरस्कार हा खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी संबंधित आहे किंवा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे हा कोणत्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर देण्यात येतो? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 साहित्य क्षेत्राशी संबंधित आहे। पहा, ज्ञानपीठ पुरस्कार म्हणजे साहित्यामध्ये जर कोणी एखादं उल्लेखनीय काम केलं तर त्याला हा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात येतो। पर्याय 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न 9 आहे, ऑलिम्पिकमध्ये व्यक्तिगत सुवर्णपद मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे? पहा, ऑलिम्पिकमध्ये व्यक्तिगत म्हणजे पर्सनल, पहा लक्षात ठेवा पर्सनल खेळामध्ये सुवर्ण पदक मिळवणारा पहिला इंडियन कोण होता? आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर अभिनव बिंद्रा हे जे आहेत पहा हे एक शूटर आहेत म्हणजेच नेमबाज आहे, तर त्यांनी ऑलिम्पिकमध्ये सर्वात पहिलं सुवर्ण पदक मिळवणारे पहिले भारतीय म्हणून त्यांचं नाव नोंदवण्यात आलेलं आहे। पर्याय 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न 10 आहे, माहितीचा अधिकार कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? पहा, माहितीचा अधिकार कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला आहे?
या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर 2005. मित्रांनो, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा, कारण हा जो प्रश्न आहे हा तलाठी भरतीमध्ये जवळपास जी 2019ला तलाठी भरती झाली त्यामध्ये जवळपास हा 8 वेळा आलेला प्रश्न आहे. पहा, माहितीचा अधिकार जो आहे हा 2005 या वर्षी अस्तित्वात आला. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 11 आहे, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त वयाची किती वर्ष पूर्ण होईपर्यंत अधिकारावर राहता येतं? पहा, जे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत तर त्यांना किती वय होईपर्यंत आपल्या पदावर काम करता येतं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर 65 वर्ष. लक्षात ठेवायचे, 65 वर्ष वय होईपर्यंत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत हे आपल्या पदावरती काम करू शकतात. पर्याय 4 आपलं उत्तर होईल 65 वर्ष. प्रश्न 12 आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत राज पद्धतीची सुरुवात सर्वप्रथम केव्हा झाली? पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये कशाची पंचायत राज पद्धत याची जी सुरुवात आहे ही कधीपासून झाली? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 1 मे 1962. पहा, 1 मे 1962 या वर्षापासून महाराष्ट्रामध्ये पंचायत राज जी आहे ही पद्धत वापरण्यात आली आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, नगरपाल हे पद ब्रिटिश काळापासून कोणत्या शहरांमध्ये निर्माण करण्यात आले होते? नगरपाल हे जे पद आहे पहा मित्रांनो, हे ब्रिटिश काळापासून आहे, पण ब्रिटिश काळामध्ये कोणत्या शहरापासून याची सुरुवात किंवा त्याला निर्माण करण्यात आलं होतं? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 1 व 2 दोन्ही, म्हणजे मुंबई आणि कोलकाता या दोनही शहरामध्ये लक्षात ठेवा ब्रिटिश काळापासून नगरपाल हे जे पद आहे हे अस्तित्वात होतं. या ठिकाणी आपल्याला कधी कधी अल्टरनेट प्रश्न विचारला जाऊ शकतो. मुंबई किंवा कोलकात्याचं नाव दिलं जाऊ शकतं आणि बाकीचे जे 3 शहरं असतात त्यांचं नाव दिलं जात नाही, म्हणजे त्या 3 शहरात नसल असं दिलेलं असेल. मुंबई आणि जर कोलकाता दोन्हीही एकाच प्रश्नामध्ये ऑप्शनमध्ये आलं तर 1 आणि 2 त्याचं उत्तर होऊन जाईल. पर्याय 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न 14 आहे, कृष्णाजी केशव दामले यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जात होते? पहा, कृष्णाजी केशव दामले यांना कोणतं टोपण नाव होतं? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर केशवसूत या टोपण नावाने ओळखले जात होते कृष्णाजी केशव दामले. तर मित्रांनो, यावर आपल्याला महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. जे काही आपले ज्येष्ठ साहित्यिक आहेत पहा, साहित्यिक आणि त्यांना दिलेले जे टोपण नाव आहेत त्यावर देखील आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ घेणार आहोत. त्याचीही लिंक मी तुम्हाला लवकरच डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकीन. तर पहा, केशवसूत कोणाला म्हटलं जायचं? कृष्णाजी केशव दामले. प्रश्न 15 आहे, कानोसा घेणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो? पहा, आपण एखाद्याला म्हणतो की कानोसा घेणे, म्हणजे याचा अर्थ काय होतो? तर पर्याय क्रमांक 4 अंदाज घेणे, एखाद्या गोष्टीचा अंदाज घेणे किंवा त्यालाच म्हणतो आपण कानोसा घेणे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 16 आहे, रामबाण या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता असेल? पहा, या ठिकाणी आपल्याला रामबाण शब्द दिला आहे, याचा समानार्थी शब्द. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 जालिम उपाय, त्यालाच म्हणतो पहा आपण रामबाण. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, समानार्थी शब्द आपण 100 पेक्षा जास्त समानार्थी शब्द घेतलेले आहेत, त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण व्हिडिओ पहा, म्हणजे आपले 2 ते 3 मार्क हे नेहमी फिक्स असणार आहेत. प्रश्न 17 आहे, खेडेगावामध्ये जन्म मृत्यूची नोंद करण्याचं काम खालीलपैकी कोणाचं आहे? पहा, खेडेगावामध्ये कशाची? जन्माची आणि मृत्यूची नोंदणी करण्याचं काम कोणाचं आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर ग्रामसेवकाचं काम आहे पहा जन्म मृत्यूची नोंद करणं. मित्रांनो, यामध्ये आपल्याला महत्त्वाचा प्रश्न एक वेळा आपण कम्युनिटीमध्ये विचारला होता, तर त्यातील आपले जवळपास 35% विद्यार्थी जे आहेत यांनी सरपंचाचं काम म्हणून सांगितलं होतं आणि जे 22% विद्यार्थी होते त्यांनी सांगितलं होतं पहा हे जे काम आहे हे तलाट्याचं काम आहे. लक्षात ठेवायचं, तलाट्याचं काम नाही. खेडेगावात जन्म आणि मृत्यू कोणाचा होतो त्याची जर नोंद ठेवायचं काम असेल तर ते आहे ग्रामसेवकाचं. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. तलाट्याचं काम असतं पहा जमिनीविषयी. प्रश्न 18 आहे, मुळशी या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? पहा, मुळशी या ठिकाणी एक शेतकऱ्यांनी सत्याग्रह केला होता, तर त्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणाकडे होते? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3 सेनापती बापट यांच्याकडे मुळशी या ठिकाणी झालेला सत्याग्रह जो होता त्याचं नेतृत्व केलं होतं सेनापती बापट यांनी. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 19 आहे, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? पहा, यावर आपल्याला 3 प्रश्न हे नेहमी विचारले जातात, त्या 3ही प्रश्न लक्षात ठेवायचे. तर स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते पहा पर्याय क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल जे आहेत हे पहिले गृहमंत्री होते. लक्षात ठेवा, गृहमंत्री वल्लभभाई पटेल. या ठिकाणी आपल्याला दुसरा एक प्रश्न विचारला जातो की स्वतंत्र भारताचे पहिले पीएम म्हणजे प्राईम मिनिस्टर कोण होते? तर पहा पंडित नेहरू हे जे आहेत हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो आपल्याला की राष्ट्रपती कोण होते? पहा, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे आहेत भारताचे पहिले राष्ट्रपती होते.
यावर चौथा एक प्रश्न आहे की कायदा मंत्री कोण होते? पहा, कायदा मंत्री होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत हे कायदा मंत्री होते. लक्षात ठेवायचे मित्रांनो, हे जे 4 प्रश्न आहेत हे सर्वात इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत. या ठिकाणी सरदार पटेलांवर जर अजून एक प्रश्न विचारला जातो तर भारताचे लोह पुरुष, लक्षात ठेवा भारताचे लोह पुरुष, कारण हा प्रश्न भरपूर वेळा आलेला आहे. भारताचे लोह पुरुष जे आहेत ते पण होते सरदार पटेल. पर्याय 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न 20 आहे, भारतामध्ये सर्वात प्रथम कोणते युरोपीय लोक पोहोचले होते? पहा, महत्वाचा प्रश्न आहे. भारतात ज्यावेळी सर्वात पहिल्यांदा युरोपीय लोक आले, म्हणजे एक प्रकारे ते व्यापारी म्हणून आले होते, लक्षात ठेवायचे, तर ते भारतात येणारे पहिले युरोपियन कोण होते? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर पोर्तुगीज हे जे आहेत हे भारतात येणारे पहिले युरोपियन लोक होते. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 21 आहे, SAFA म्हणजेच साफा हे जे सॉफ्टवेअर आहे हे कोणत्या व्यक्तीसाठी तयार करण्यात आलेले आहे? मित्रांनो, साफा नावाचं जे सॉफ्टवेअर आहे यावर आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ घेणार आहोत. व्हिडिओ 3 ते 4 मिनिटाचा असणार आहे. त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल, म्हणजे कळून जाईल तुम्हाला नेमकं हे सॉफ्टवेअर काम काय करतं. तर लक्षात ठेवायचे, साफा नावाचं सॉफ्टवेअर जे आहे हे अंध व्यक्तींसाठी कामाचं असणारं सॉफ्टवेअर होतं किंवा त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेलं होतं. जे अंध म्हणजे आंधळे लोक आहेत त्यांच्यासाठी. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 22 आहे, सूर्यकिरण युद्ध अभ्यास भारत आणि नेपाळ या देशादरम्यान कधी सुरू झाला आहे? मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत 22 ते 26 प्रश्न आपण टोटल करंट अफेअर्स 2022 वरती घेत आहोत. तर त्यामुळे हा प्रश्न विचारला आहे. पहा, सूर्यकिरण युद्ध अभ्यास जो आहे हा कोणत्या 2 देशामध्ये होतो? लक्षात ठेवा, भारत आणि नेपाळमध्ये झालेला आहे, पण तो कधी सुरू झाला? आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर 16 डिसेंबर. लक्षात ठेवा, 16 डिसेंबर या दिवशी भारत आणि नेपाळमधील सूर्यकिरण युद्ध अभ्यास जो आहे हा सुरू झालेला आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल 16 डिसेंबर. प्रश्न 23 आहे, अरुणोदय 2.0 योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? पहा, या ठिकाणी एक योजना आहे अरुणोदय, आणि ही जी आहे पहा या ठिकाणी तिला दुसरं व्हर्जन दिलेलं आहे 2.0. जी योजना आहे कोणत्या राज्याने केली? प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर आसाम या राज्याने सुरू केलेली आहे पहा अरुणोदय 2.0 ही योजना. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 24 आहे, कोणता देश नुकताच संयुक्त राष्ट्र महिला समर्थक आयोगामधून बाहेर पडला आहे? पहा, प्रश्न इम्पॉर्टंट आहे. खालीलपैकी कोणता देश आहे की तो देश संयुक्त राष्ट्र महिला समर्थक आयोग जे आहे त्यामधून तो बाहेर आला? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर इराण देश जो आहे, लक्षात ठेवा इराण देश याने तो बाहेर आलेला आहे. कशामधून? तर संयुक्त राष्ट्र महिला समर्थक आयोग जे आहे त्यामधून तो बाहेर आलेला आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 25 आहे, ओपन एअर संग्रहालय बनवण्याची घोषणा कोणत्या राज्य सरकारने केलेली आहे? पहा, ओपन एअर संग्रहालय, ओपन एअर, लक्षात ठेवा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. ओपन एअर संग्रहालय बनवण्याची घोषणा जी आहे ही कोणत्या राज्य सरकारने केली? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2. तर कर्नाटक हे जे राज्य सरकार आहे यांनी ओपन एअर संग्रहालय जे आहे हे बनवण्यासाठी घोषणा केलेली आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 26 आहे, खालीलपैकी कोणत्या दिवशी विजय दिवस हा साजरा केला जातो? मित्रांनो, प्रश्न इम्पॉर्टंट आहे, करंट अफेअर्सवरचा प्रश्न आहे. तर विजय दिवस जो आहे हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? इम्पॉर्टंट प्रश्न आहे. प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंट करून द्यायलाच पाहिजे. तर याचं उत्तर असेल पहा पर्याय क्रमांक 3. तर 16 डिसेंबर हा जो दिवस आहे पहा 16 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो विजय दिवस. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, जगात बुवा अन मनात कावा या म्हणीची समानार्थी म्हण शोधायची आहे. मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर आलं तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे. त्यापूर्वी एक म्हण आहे पहा या ठिकाणी, जगात बुवा अन मनात कावा ह्याची समानार्थी म्हण म्हणजे यासारखीच असणारी दुसरी म्हण कोणती होईल? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तोंड चोपडा आणि मनी वाकडा. त्याचा अर्थ आहे पहा एकच म्हण आहे, जगात बुवा अन मनात कावा. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारतातील पहिली गुप्त वार्ता प्रबोधिनी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती? प्रश्न महत्वाचा आहे पहा, भारतामधील कोणती आहे तर पहिली गुप्त वार्ता प्रबोधिनी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे? मित्रांनो, हा प्रश्न पहा आपल्याला 2018 मध्ये सुद्धा एकचा उल्लेख आलेला आहे. आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देत राहा. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर पुणे या ठिकाणी. लक्षात ठेवा, पुणे या ठिकाणी भारतामधील आपल्या पहिली गुप्त वार्ता प्रबोधिनी आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल.
प्रश्न तिसरा आहे, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पहा, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी या ठिकाणी पहा आपल्याला राज्य विचारलं आहे. कधी कधी आपल्याला विचारलं जातं, पहा शहर असं विचारलं जातं. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर तेलंगणा हे राज्य आहे आणि तेलंगणा या राज्यामधील हैदराबाद जे आहे, हैदराबाद हे शहर आहे की ज्या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी आहे. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न चौथा आहे, ग्राम पातळीवरील कायदा व सुव्यवस्था राबवण्यात पोलीस पाटलाला कोण मदत करतो? पहा, गावातील जो कायदा आणि सुव्यवस्था आहे ती राबवण्याचं काम कोणाचं आहे? पोलीस पाटलाचं. पण ते राबवत असताना पोलीस पाटलाला कोण मदत करतो? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर कोतवाल जो आहे पहा पोलीस पाटलाला मदत करतो गावातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी. ऑप्शन 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे, नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांविषयीच्या नवीन तरतुदी डॅश घटना दुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा, कारण घटना दुरुस्तीसाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांविषयीच्या ज्या नवीन तरतुदी आहेत तर ह्या कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आल्या आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, तर ची 74वी घटना दुरुस्ती झाली. पहा, 74वी घटना दुरुस्ती. तर या घटना दुरुस्तीद्वारे नागरी भागातील जेवढ्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्या नवीन तरतुदी ज्या आहेत ह्या 74व्या घटना दुरुस्तीमध्ये ऍड केलेल्या आहेत. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 6 आहे, पंचायत राज व्यवस्थांना वाटायच्या अनुदानासंबंधी तत्वांची शिफारस खालीलपैकी कोण करतो? पहा, प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे. तर पंचायत राज्य व्यवस्था आहेत म्हणजे पंचायत राज व्यवस्थांना ज्या वाटायचं अनुदान आहे तर त्या तत्वांची शिफारस खालीलपैकी कोण करतो? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, राज्य वित्त आयोग हे जे आहे पहा, हे पंचायत राज व्यवस्थांना वाटण्यास जे अनुदान आहे ते तत्व मांडून देतं. पर्याय 2 आपलं उत्तर होईल राज्य वित्त आयोग. प्रश्न 7 आहे, भारतीय किसान युनियन या संस्थेची स्थापना कोणी केली आहे? पहा, या ठिकाणी एक संस्था दिली आहे भारतीय किसान युनियन. तर ही जी संस्था आहे ही कोणी स्थापन केली? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर महेंद्रसिंग टिकेत हे जे आहेत यांनी स्थापन केलेले आहे पहा भारतीय किसान युनियन. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. तर मित्रांनो, आपल्याला लवकरच एक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळून जाईल. त्या ठिकाणी पहा जेवढे काही आपल्या ब्रिटिशकालीन संस्था आहेत आणि त्यांचे जे संस्थापक आहेत त्यावर आपण डीपमध्ये एक व्हिडिओ घेणार आहोत. प्रश्न 8 आहे, मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती? पहा मित्रांनो, 1857चा उठाव जवळपास म्हटलं जातो की याच गोळीबारावरून सुरू झालेला होता. तर 1857 लक्षात ठेवायचंय, या काळामध्ये मंगल पांडे यांनी एका छावणीत इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती. तर ती कोणत्या छावणीत झाडलेली गोळी होती? आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर बराकपूर. लक्षात ठेवा, बराकपूर हे जे आहे तर या छावणीमध्ये, बराकपूरच्या छावणीमध्ये इंग्रज अधिकाऱ्यावर मंगल पांडेंनी गोळी झाडली होती. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 9 आहे, अडॉल्फ हिटलरने मांडलेल्या विचारसरणीला काय म्हटले जाते? पहा, अडॉल्फ हिटलरने त्याची विचारसरणी एक वेगळी चालू केली होती तर तिला काय म्हटलं जातं? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, त्याला नाझीवाद असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, नाझीवाद जो आहे हा हिटलरने सुरू केलेला आहे. तर मित्रांनो, यावर अजून एक प्रश्न आपल्याला विचारला जातो की अडॉल्फ हिटलर हा जो तानाशाह होता तर तो कोणत्या देशाचा होता? लक्षात ठेवायचे, तर जर्मनी या देशाचा तानाशाह होता अडॉल्फ हिटलर. आणि त्याची जी मांडलेली विचारसरणी होती म्हणजे तो जो तत्व वापरायचा त्याला म्हटलं जातं पहा नाझीवाद. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 10 आहे, गेटवे ऑफ इंडिया याची उभारणी इंग्लंडच्या कोणत्या महाराजांच्या आगमनानिमित्त करण्यात आली होती? पहा, गेटवे ऑफ इंडिया जे आहे याची स्थापना का करण्यात आली होती? तर एक इंग्रज महाराजा होता तर तो येणार होता, त्यामुळे हे स्थापना केलं होतं गेटवे ऑफ इंडिया. तर तो इंग्रज महाराज कोण होता? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर जॉर्ज 5वा. म्हणजेच पहा, जॉर्ज पंचम या ठिकाणी आपल्याला घेऊ शकतं. तर जॉर्ज 5वा किंवा पंचम जॉर्ज हा जो आहे हा भारतामध्ये येणार होता, त्यावेळी गेटवे ऑफ इंडिया हे जे आहे हे बांधलेलं होतं. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 11 आहे, ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये कार्य सुरू केलं होतं? पहा, या ठिकाणी एक समाज सुधारक आहे तर ताराबाई मोडक. तर त्यांनी आदिवासींच्या विकासासाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये काम सुरू केलं? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर ठाणे. लक्षात ठेवा मित्रांनो, प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे. तर ठाणे या जिल्ह्यामध्ये ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी काम सुरू केलेलं होतं. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 12 आहे, डिस्प्रेस्ड क्लासेस मिशन याची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केली? पहा, डिस्प्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, व्ही रा शिंदे म्हणजेच विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिस्प्रेस्ड क्लासेस मिशन जे आहे याची स्थापना केलेली आहे. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 13 आहे 1965च्या भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी भारतीय पंतप्रधान खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी पहा आपल्याला दोन प्रश्न हे तयार होतात. तर भारत पाकिस्तानचे युद्ध कधी झालं? 1965 या वर्षी. तर या वर्षी लक्षात ठेवा भारताचे पंतप्रधान जे होते ते कोण होते? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3. तर लाल बहादूर शास्त्री हे जे आहेत हे 1965च्या काळी भारत पाकिस्तान युद्ध जे झालं त्यावेळी भारताचे पंतप्रधान होते लाल बहादूर शास्त्री. या ठिकाणी पहा पंडित नेहरू जे आहेत हे 1947ला भारताचे सर्वात पहिले प्रधानमंत्री झालेले आहेत. या ठिकाणी पर्याय असणार आहे आपलं 3 लाल बहादूर शास्त्री. प्रश्न 14 आहे मुख्य निवडणूक आयुक्तांना बडतर्फ करण्याचा अधिकार हा कोणाकडे आहे? पहा मुख्य निवडणूक आयुक्त यांना बडतर्फ म्हणजे पदावरून काढण्याचा जो अधिकार आहे हा कोणाकडे आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. तर संसद. लक्षात ठेवायचे संसदेकडे मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत त्यांना पदावरून कमी करण्याचा अधिकार असतो संसदेकडे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 15 आहे धर्मनिरपेक्षता हा शब्द डॅश मध्ये 1976 साली नव्याने घालण्यात आला. पहा धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे हा खालीलपैकी कशामध्ये येतो? आणि याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. तर प्रास्ताविका जी आहे यामध्ये आहे पहा धर्मनिरपेक्ष हा शब्द. आणि हा जो शब्द आहे हा 1976 या वर्षी प्रास्ताविकेमध्ये ऍड करण्यात आलेला आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 16 आहे स्टॉक एक्सचेंजवर खालीलपैकी कोणत्या संस्थेचं नियंत्रण असतं? पहा जे स्टॉक एक्सचेंज त्यालाच आपण पहा शेअर मार्केट म्हणतो. लक्षात ठेवा तर शेअर मार्केटवर कोणाचं नियंत्रण असतं? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ म्हणजेच त्याला आपण पहा सेबी म्हणतो. जी सेबी आहे तर सेबीचं नियंत्रण असतं पहा स्टॉक एक्सचेंजवर. या ठिकाणी पहा भरपूर विद्यार्थी आहेत जवळपास 40% विद्यार्थी कम्युनिटीमध्ये केलेल्या पोलला चुकले होते. त्या ठिकाणी त्यांनी आरबीआय असं दिलेलं होतं. लक्षात ठेवा रिझर्व्ह बँकेचा आणि शेअर मार्केटचा म्हणजे त्यांचा काही संबंध नसतो कारण त्यांना जे नियंत्रण करत असतं पहा स्टॉक एक्सचेंजला ते आहे सेबी. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 17 आहे खालीलपैकी कोणता जो कर आहे तो राज्य शासन वसूल करू शकत नाही? पहा खालीलपैकी कोणता कर म्हणजे असा कोणता टॅक्स आहे की तो टॅक्स राज्य शासन जे आहे म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट जे आहे ते वसूल करत नाही? आणि याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 जो आयकर असतो. पहा आयकर म्हणजे आपला जो इन्कम टॅक्स असतो. लक्षात ठेवा प्रश्न महत्त्वाचा आहे. जो आपला इन्कम टॅक्स आहे त्याचा जो वसुली करण्याचा हक्क आहे तो केंद्राकडे आहे राज्याकडे नसतो. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 18 आहे पेसमेकर हे डॅशचा त्रास होणाऱ्या रुग्णाकरिता वापरले जाते. मित्रांनो हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभागासाठी विचारण्यात आलेला होता. पहा जे पेसमेकर आहे तर पेसमेकर जे आहे तर कोणत्या रुग्णाला म्हणजे पहा पेसमेकर हे जे आहे डॅशचा त्रास म्हणजे कशाचा त्रास होणाऱ्या रुग्णांकरिता वापरले जाते? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 ज्यांना हृदयाचा त्रास आहे म्हणजे ज्यांना हार्ट प्रॉब्लेम आहे तर त्यांच्यासाठी वापरलं जातं पेसमेकर. पर्याय 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न 19 आहे हृदयरोगासाठी उपयुक्त असलेले सफोला खाद्यतेल कोणत्या पिकापासून तयार केले जाते? पहा मित्रांनो प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे आणि हा प्रश्न आपल्याला 1 वर्ष विचारण्यात आलेला आहे 2018 या वर्षी. तर हृदयरोगासाठी उपयुक्त असलेले जे सफोला खाद्यतेल आहे तर हे कोणत्या पिकापासून तयार केलं जातं? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर करडई. लक्षात ठेवा करडई या पिकापासून तयार केलं जातं सफोला खाद्यतेल. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 20 आहे मोठ्या सांख्यिकीय व प्रशासकीय कामासाठी डॅश या सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. प्रश्न इम्पॉर्टंट आहे. तर जे काही मोठे गणितीय कामं असतात किंवा जे शासकीय कामं असतात तर त्यांच्यासाठी खालीलपैकी कोणतं सॉफ्टवेअर वापरलं जातं? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 MS एक्सेल. म्हणजेच पहा मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे जे आहे एक विंडोजचं सॉफ्टवेअर आहे आणि ते वापरलं जातं पहा ज्या ठिकाणी मोठे मोठे गणितीय कामं असतात किंवा सांख्यिकीय कामं असतात आणि प्रशासकीय कामासाठी ते वापरण्यात येतं MS एक्सेल. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 21 आहे टचस्क्रीन मॉनिटर खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? पहा स्क्रीन टच मॉनिटर जो असतो तो कोणत्या प्रकारामध्ये आहे? आणि याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 इनपुट आउटपुट डिव्हाइस आहे ते. लक्षात ठेवा टच स्क्रीन जे आहे ज्यावेळेस आपण टच करतो लगेच आपल्याला रिप्लाय मिळतो त्यामुळे त्याला इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस लगेच म्हटलं जातं. लक्षात ठेवा इनपुटमध्ये आपल्याला कधी कधी माऊस देखील इनपुटमध्ये आहे. या ठिकाणी असे भरपूर आहेत की कीबोर्ड जो आहे इनपुटमध्ये आहे. आउटपुटमध्ये विचारलं तर मॉनिटर आउटपुटमध्ये आहे. तसेच अजून प्रिंटर हे जे आहे आउटपुट आहे. यावर आपण इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस यावरही एक कम्प्युटरचा स्पेशल क्लास घेऊया आपण. त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे काही प्रश्न त्यामध्ये मिळून जातील. प्रश्न 22 आहे अलीकडेच महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? मित्रांनो 22 प्रश्नापासून ते 26 प्रश्न हे जे आहेत हे आपण टोटल करंट अफेअर्स 2022 या वर्षावरती घेतलेले आहेत. तर अलीकडेच महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता म्हणून कोणाची निवड झाली?
तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 डॉक्टर वीरेंद्र सराफ हे जे आहेत महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 23 आहे फिफा फुटबॉल विश्वचषक 2022 कोणत्या देशाने जिंकला आहे? मित्रांनो, सध्या फिफा वर्ल्ड कप जो आहे तो पूर्णपणे झालेला आहे. तर याविषयी महत्त्वाचा प्रश्न आहे. तर फिफा वर्ल्ड कप जो झाला फुटबॉलचा तो 2022चा कोणी जिंकला? लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 2 तर अर्जेंटिना या देशाने जिंकला आहे. या ठिकाणी पहा, जी रनरअप टीम राहिली म्हणजे अर्जेंटिनासोबत कोणती टीम होती? तर फ्रान्सची टीम होती. लक्षात ठेवा, फिफा हा जो आहे हा फुटबॉलाकरिता एक खेळला जाणारा करंडक आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 24 आहे 8वे भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात येणार आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर भोपाळ या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव जे आहे हे आयोजित होणार आहे. पर्याय 3 भोपाळ आपलं उत्तर होईल. प्रश्न 25 आहे भारत आणि चीनी सैनिकांमध्ये सध्या कोणत्या भागामध्ये तणावपूर्ण वातावरण आहे? मित्रांनो, हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पहा, करंट अफेअर्सवर आपल्याला काहीही चालू घडामोडीवर विचारलं जाऊ शकतं. भारत आणि चीनमध्ये सध्या म्हणजे भारताचे सैनिक आणि चीनचे सैनिक या दोघांमध्ये सध्या काही वाटाघाटीचा संबंध आहे किंवा काही संपर्क आहे, तर त्या ठिकाणी तणावपूर्ण संपर्क म्हणता येईल. ते कोणत्या ठिकाणी आहेत किंवा कोणत्या भागामध्ये आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर तवांग हे जे ठिकाण आहे, पहा तवांग, तर या ठिकाणी भारत आणि चीनचे जे सैनिक आहेत यांच्यामध्ये वातावरण थोडंसं तणावपूर्ण आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 16 आहे काजिंद 2022 हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशामध्ये सुरू झालेला आहे? पहा, या ठिकाणी काजिंद असं नाव आहे युद्ध सरावाचं, तर तो भारत आणि दुसरा कोणता देश आहे त्यांच्यामध्ये आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर भारत आणि कझाकिस्तान या दोन देशांमध्ये काजिंद 2022 हा युद्ध सराव होत आहे. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. पहा, आपला प्रश्न पहिला आहे महाराष्ट्राला लाभलेल्या भूमीपैकी %% क्षेत्राचा उपयोग पिके घेण्यासाठी केला जातो. मित्रांनो, तुम्हाला ऑलरेडी प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण कमेंट करून उत्तर द्या, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा, महाराष्ट्राला लाभलेल्या भूमीपैकी किती टक्के क्षेत्राचा उपयोग जो आहे तो पिकं घेण्यासाठी करण्यात येतो? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 56.6%. मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. 56.6% इतकं जो क्षेत्र आहे, कोणतं कितीपैकी क्षेत्र आहे हे? तर महाराष्ट्राला लाभलेली जेवढी काही भूमी आहे त्यापैकी 56.6% क्षेत्र यामध्ये पीक घेतलं जातं. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न दुसरा आहे श्वासोच्छवास क्रियेदरम्यान वनस्पतीकडून रात्री कोणता वायू सोडला जातो? पहा, ज्यावेळेस जे श्वास घेण्याचं किंवा सोडण्याचं काम करत असते पहा वनस्पती, तर ती रात्रीच्या वेळी कोणता वायू ही सोडत असते? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड हा जो वायू आहे हा रात्रीच्या वेळी वनस्पती सोडत असतात. लक्षात ठेवायचे, महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील, कारण हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभागाला 1 वर्ष विचारण्यात आलेला होता, त्यामुळे हा प्रश्न आपण घेतलेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल कार्बन डायऑक्साईड. प्रश्न तिसरा आहे गलगंड हा आजार खालीलपैकी कोणत्या क्षाराच्या अभावामुळे होतो? पहा मित्रांनो, प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. गलगंड नावाचा एक आजार आहे, तर कोणते आपल्या शरीराला क्षार कमी पडल्यामुळे हा आजार होतो? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर ज्यावेळी आपल्या शरीराला आयोडीनची कमतरता भासते, पहा आयोडीन, त्यावेळी गलगंड हा आजार होत असतो. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 4 आहे भूमिगत पाणी प्रदूषित करणारे अजैविक प्रदूषक कोणते आहे? पहा, भूमिगत पाणी त्याला प्रदूषण करणारं अजैविक प्रदूषक कोण आहे? आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर आर्सेनिक एक घटक आहे. लक्षात ठेवायचे, तो भूमिगत पाण्याला प्रदूषित करणारं एक अजैविक प्रदूषक आहे किंवा एक अजैविक घटक आहे आर्सेनिक. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 5 आहे मुंबई येथील हुतात्मा चौक म्हणून ओळखला जाणारा परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात असे? पहा, मुंबई या ठिकाणचा सध्याचा जो हुतात्मा चौक परिसर आहे त्याच परिसराला पूर्वीच्या काळी कोणत्या नावाने ओळखले जायचे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर फ्लोरा फाउंटन या नावानं ओळखलं जात होतं पहा हुतात्मा चौकाला. म्हणजे सध्या हुतात्मा चौक नावानं प्रसिद्ध आहे मुंबईमध्ये ते ठिकाण, त्यालाच पूर्वी फ्लोरा फाउंटन या नावानं ओळखलं जात होतं. ऑप्शन 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न 6 आहे खालीलपैकी कोणती वास्तू ही महाराष्ट्रामध्ये येत नाही? पहा, महाराष्ट्रामधील येत नसणारी ऐतिहासिक वास्तू कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 जो कुतुब मिनार आहे तो आपल्या महाराष्ट्रामध्ये येत नाही. अजिंठा लेणी, गेटवे ऑफ इंडिया आणि बीबी का मकबरा. तर पहा, अजिंठा लेणी येतात औरंगाबाद या शहरामध्ये, औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये, किंवा त्याला जर नवीन नाव आलं तर छत्रपती संभाजी महाराज नगर. लक्षात ठेवायचे, छत्रपती संभाजी नगर जे आहे यालाच यामध्ये येतं अजिंठा लेणी. गेटवे ऑफ इंडिया हे जे आहे पहा हे मुंबई या ठिकाणी आहे गेटवे ऑफ इंडिया, आणि बीबी का मकबरा हे जे आहे हे देखील संभाजीनगर म्हणजेच कोणतं तर औरंगाबाद यामध्ये आहे. कुतुब मिनार हा जो आहे हा महाराष्ट्रामध्ये येत नाही. पर्याय 3 आपलं उत्तर होईल.
प्रश्न 7वा आहे, महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक सिमेंट कारखाने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? पहा, सर्वात जास्त सिमेंट कारखाने कोठे आहेत आपल्या राज्यामध्ये? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर चंद्रपूर. मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आपल्या राज्यात सर्वाधिक जास्त सिमेंट कारखाने आहेत. पर्याय 3 आपलं उत्तर होईल चंद्रपूर. प्रश्न 8वा आहे, चौधरी चरण सिंग यांच्या समाधीस्थळाला कोणत्या नावाने ओळखले जाते? पहा मित्रांनो, आपल्याला कधी कधी परीक्षेमध्ये जे मोठे नेते झाले, राजनेते, तर त्यांचे समाधीस्थळ सुद्धा विचारलं जातं. या ठिकाणी चौधरी चरण सिंग यांच्या समाधीस्थळाला काय नाव आहे? तर पहा, पर्याय क्रमांक 1 त्यांना किसान घाट हे नाव आहे. लक्षात ठेवायचे मित्रांनो, या ठिकाणी आपण एक व्हिडिओ देखील घेतलेला आहे, समाधी आणि समाधीस्थळ आणि त्या समाधीस्थळाला कोणाचं नाव दिलेलं आहे त्यावर आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला लवकरच डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. प्रश्न 9वा आहे, भारतीय द्वीपकल्पाचा पश्चिमेकडील हिंदी महासागराचा भाग डॅश नावाने ओळखला जातो? पहा, कोणाचा? भारतीय द्वीपकल्पाचा पश्चिमेकडील पण हिंदी महासागराचा एक भाग आहे, त्याला काय म्हणतात? आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर त्याला अरबी समुद्र म्हणतात. लक्षात ठेवायचे, अरबी समुद्र जो आहे हा हिंदी महासागराचा पश्चिमेकडील एक भाग आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल अरबी समुद्र. प्रश्न 10वा आहे, भारतातील कोणते सरोवर उल्कापातामुळे निर्माण झालेले सरोवर आहे? पहा, उल्कापातामुळे निर्माण झालेलं सरोवर. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर लोणार सरोवर. मित्रांनो, यावर प्रश्न आपल्याला विचारले जातात. पहा, तर लोणार सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. कधी कधी प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे पहा लोणार सरोवर. आणि हे जे आहे लोणार सरोवर हे उल्कापातामुळे तयार झालेले एक खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल लोणार सरोवर. प्रश्न 11वा आहे, डॅश हा वेद भारतीय संगीताचा उगम मानला जातो? पहा, म्हणजे कोणत्या वेदामध्ये भारतीय संगीताचा उगम झाला आहे असं मानण्यात येतं? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 जो सामवेद आहे. प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा, सामवेदामध्ये भारतीय संगीताचा उगम असा आहे म्हटलं जातं. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 12 आहे, चले जाव चळवळ त्यालाच आपण पहा भारत छोडो चळवळ म्हणतो, तर ती कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती किंवा कोणत्या वर्षी सुरू झाली होती चले जाव चळवळ? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर 1942. मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, आपल्याला 3 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे 2018च्या भरतीसाठी. तर 1942 या वर्षी भारत छोडो चळवळ जी आहे ही सुरू करण्यात आली होती किंवा सुरू झाली होती. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 13 आहे, कोणत्या वर्षी भारताची राजधानी कोलकातावरून दिल्लीला हलवण्यात आली होती? पहा, सध्या जी भारताची राजधानी दिल्ली आहे तर दिल्लीच्या पूर्वी कोलकाता हे शहर होतं. लक्षात ठेवा, दिल्लीच्या पूर्वी कोणतं होतं? तर कोलकाता होतं. पण कोलकात्यावरून दिल्लीला कधी राजधानी हलवण्यात आली? आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर 1911 या वर्षी कोलकात्यावरून. लक्षात ठेवा, कोलकात्याहून दिल्ली या ठिकाणी आपली भारताची जी राजधानी आहे ती हलवण्यात आलेली होती. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 14 आहे, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवाराचं कमीत कमी वय किती वर्ष पूर्ण असावे लागते? पहा, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचं जर आपल्याला सदस्य व्हायचं असेल तर त्यासाठी कमीत कमी वयाची अट किती आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर कमीत कमी 21 वर्ष वय असायला पाहिजे. त्याच वेळी आपण पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद सदस्य जे आहेत त्यासाठी पात्र होऊ शकतो. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 15 आहे, ग्रामपंचायतीच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार हे कोणाकडे आहेत? पहा, ग्रामपंचायतीची जेवढी काही थकबाकी आहे तर ती वसूल करण्याचे अधिकार कोणाचा आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर ग्रामसेवकाकडे अधिकार असतात. लक्षात ठेवा, ग्रामसेवक जो आहे हा गावातील महत्त्वाचे कामं करतो. त्यापैकीच त्यांचं एक काम आहे की ग्रामपंचायतीची जेवढी काही थकबाकी आहे, पाणीपट्टी, नळपट्टी किंवा ते जी घरपट्टी असेल ती वसूल करण्याचं काम जे आहे हे ग्रामपंचायतीचं आहे. आणि ते करतो कोण? तर ग्रामसेवक. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 16 आहे, ज्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही असा, तर यासाठी कोणता एक शब्द वापरण्यात येतो? पहा, एक म्हणजे त्याच्यासारखा कोणीच नाही म्हणजे दुसरा कोणी नाही यासाठी एक शब्द वापरला जातो. आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 अद्वितीय. म्हणजेच काय? तर त्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही त्याला वापरला जातो अद्वितीय. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 17 आहे, कानाने हलके असणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय असेल? पहा, कानाने हलके असणे याचा अर्थ काय होईल? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर कशावरही पटकन विश्वास ठेवणे त्यालाच म्हणतो आपण कानाने हलके असणे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 18 आहे, इतिहासातील 3 प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यामध्ये आहे?
पहा, इतिहासात 3 पानिपतच्या लढाया झाल्या होत्या. तर त्या लढाईमुळे गाजलेलं जे गाव आहे ते शहर आहे ते आहे पानिपत. तर पानिपत शहर कोणत्या राज्यात आहे? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4. तर पानिपत जे आहे हे हरियाणा या राज्यामध्ये आहे आणि हरियाणा या राज्याची राजधानी आहे पहा चंदीगड. लक्षात ठेवा, तर हरियाणा या राज्यामध्ये आहे पानिपत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 19 आहे, जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली होती? पहा, जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाला तर 1919 साली झाला. तर त्याच हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी खालीलपैकी कोणी त्यांना इंग्रज सरकारने सर नावाची पदवी दिली होती, तर ती पदवी सरकारला त्यांनी परत केली. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3. तर रवींद्रनाथ टागोर यांनी सर ही पदवी जी आहे ही ब्रिटिश सरकारला परत केली होती, कारण जालियनवाला बाग हत्याकांडाचा त्यांना निषेध करायचा होता. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 20 आहे, महाराष्ट्रातील पहिले गिधाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? राज्यातील पहिलं गिधाड अभयारण्य. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3. तर रायगड. मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. तर रायगड या जिल्ह्यामध्ये आपल्या राज्यामधील पहिलं गिधाड अभयारण्य आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 21 आहे, कोणत्या देशाने तिसऱ्यांदा अंध T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे? मित्रांनो, आपण 21 ते 25 हे जे 5 प्रश्न असणार आहे तर टोटल आपण करंट अफेअर 2022 वरती आधारित घेतलेले आहेत. लक्षात ठेवायचंय. तर कोणता देश आहे की त्या देशाने तिसऱ्या वेळेस अंध T20 वर्ल्ड कप जो आहे तो जिंकला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3. तर भारत म्हणजेच इंडिया या देशाने तिसऱ्या वेळी अंध T20 वर्ल्ड कप जो आहे तो जिंकलेला आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 22 आहे, लाओ वराडकर हे कोणत्या देशाचे दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले आहेत? पहा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. तर लाओ वराडकर हे जे आहेत हे कोणत्या देशाचे दुसऱ्या वेळी पंतप्रधान झाले आहेत? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2. तर आयर्लंड. लक्षात ठेवा, आयर्लंड देशाचे दुसऱ्या वेळी पंतप्रधान झाले आहेत लिओ वराडकर. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 23 आहे, खालीलपैकी कोणी मिसेस वर्ल्ड 2022चा किताब जिंकलेला आहे? पहा, मिसेस वर्ल्ड 2022चा किताब कोणी जिंकला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर सरगम कौशल या ज्या आहेत पहा मिसेस वर्ल्ड 2022चा किताब जिंकलेला आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 24 आहे, WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोणाला मुख्य वैज्ञानिक म्हणून नियुक्त केलं आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे पहा. तर WHO चे मुख्य वैज्ञानिक म्हणून कोणाची निवड करण्यात आली? आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर जेरेमी फरार हे जे आहेत हे सध्या WHO चे मुख्य वैज्ञानिक आहेत. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 25 आहे, 16 डिसेंबर हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो, तर तो कोणत्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यामुळे साजरा करण्यात येतो? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर बांगलादेशला स्वातंत्र्य मिळालं होतं. लक्षात ठेवायचंय, बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाल्यामुळे 16 डिसेंबर हा जो दिवस आहे हा आपण विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर आपल्याला अल्टरनेट प्रश्न विचारला होता की 16 डिसेंबरला करंट अफेअर्ससाठी तर विजय दिवस कधी साजरा केला जातो? लक्षात ठेवा, विजय दिवस जो आहे हा 16 डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो. पर्याय 2 आपलं उत्तर होईल, बांगलादेशच्या स्वातंत्र्यामुळे साजरा केला जातो. तर मित्रांनो, हे होते पहा आपले 25 महत्त्वाचे रिव्हिजनचे प्रश्न. आपल्याला 25 पैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. तसेच व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या MH एक्झाम या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. तसेच मित्रांनो, आपल्याला डेली करंट अफेअर्स आणि व्हिडिओची जर PDF मिळवायची असेल तर MH एक्झाम या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला जॉईन करा, म्हणजे तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल मिळून जाईल. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.